लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 मार्च एपिसोडची सुरुवात पार्थ, काव्या, नंदिनी व शिवा हे एकत्र बसताना दाखवलेली आहे. ते त्यांच्यासमोर परातीत तांदूळ ठेवलेले असतात. तेथे रम्या पार्कला तिच्या बायकोचं नाव त्या तांदळाच्या परातीत लिहायला सांगते. त्यावेळी पार्थला नंदिनीला सांगितलेल्या "तुम्ही माझ्या बायकोचा, मला आनंद होत आहे" अशी आठवण येते. खूप वेळाने नंदिनीच्या आठवणीत पार्थ आपला हात परातीत घालतो व तिच्या आठवणीत तो तांदळाच्या परातीत नंदिनी असं लिहितो. हे पाहून सर्वच आश्चर्यचकित होतात. आत्या पार्थला समजावते, "तुझे लग्न आता काव्याशी झालेले आहे, नंदिनीशी नाही." तेव्हा रम्या बोलते, "सवय मोडायला वेळ लागतो." रम्या त्या तांदळाच्या परातीतले नंदिनीचं नाव पुसते. हे स्वप्न असल्याचे पार्थला कळते. आत्या त्याला पुन्हा परत एकदा नाव लिहायला सांगते. तेव्हा ती पार्कला फोर्स करत असते. पार्थ जोडून सांगतो, "जे काही झाले तेवढे बास झाले." परंतु आत्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तरी देखील तो तुटून आपल्या रूममध्ये जातो. ती काव्याला चिडवण्याच्या आवाजात बोलते, "गीत बघ तुझा नवरा कसा गेला." तेव्हा काव्या देखील आत्याला खडसावून सांगते, "जे झालं तेवढी बास झालं." हे बोलून तीही निघून जाते. नंतर आत्या जीवाला त्याच्या बायकोचं नाव ताटात लिहायला सांगते. तेव्हा जीवा देखील निघून जातो. तिथे मोहिते पाटलांच्या घरी मोहिते पाटील आईबाबा आरुषीची समजूत काढत असतात. त्यांचा श्री, विक्रम व मानिनी तिची चांगली काळजी घेतील असं आरुषीला समजावत असतो. पण आरुषी काहीही न बोलता निघून जाते. धनंजय शारदाचीही समजूत काढायला जातो, पण ती उलटच विचारते, "ते नक्की काळजी घेतील का?" व ती ते दोघांची काळजी समजावते. त्यावर धनंजय म्हणतो, "आपण प्रार्थना करूया. या लग्नातील गुंता लवकरात लवकर सुटावा ही प्रार्थना करूया आणि आपल्या दोन्ही मुलींनी संसार छान करावा." तेथे मंजू पार्थच्या आईला टोमणा मारत येते. आल्या आल्या रीतभाती पाळायला सांगून "वसुताई आता जास्तच करते" असं बोलते. मंजू, "काव्या तिखट मिरची आहे" असं पार्थच्या आईला सांगते आणि बोलते, "तिचा आपल्याला त्रास होऊ शकतो." आनंद, पार्थची आई तिला शांत करत तिला काव्याशी बोलायला जायला सांगते व सांगते तिची सोय पिहूच्या रूममध्ये केलेली आहे. हे ऐकून मंजूच्या आईला प्रश्न पडतो, "मग पिहू कुठे जाणार?" पार्थची आई म्हणते, "पिहू तुमच्या रूममध्ये राहील, कारण सत्यनारायणाच्या पूजेच्या आधी नवरा नवरी एकत्र राहू शकत नाहीत." त्यावर मंजू बोलते, "सत्यनारायणाची पूजा कशी होईल? मुहूर्त कुठे आहे? वेळ कुठे आहे?" पार्थची आई म्हणते, "होईल सर्व, तुम्ही काळजी करू नका." काव्या एका कोपऱ्यात उदास होऊन रडत असते. तिथे मंजू जाऊन तिला विचारते, "तू खाली का बसलीस? नवरीने असं तोंड पाडून बसणं बरं दिसत नाही." असं बोलते. "काय अवस्था झाली?" असं म्हणून टोमणे मारते. त्यावर काव्या रागाने बोलते, "काय समजता तुम्ही? तुमचं देखील लग्न जबरदस्ती लावलं होतं का?" त्यावर मंजू हसत म्हणते, "आमचं लग्न जबरदस्तीने का लावतील? आमचं तर लव्ह मॅरेज होतं." व काव्याला लग्न स्वीकारायला सांगते. काव्या पुन्हा चिडून बोलते, "तुम्हाला मी विचारलं का? तुमचं सजेशन का? सारखी बडबड करत असता. या घरात नाक खुपसायची सवयच आहे का?" असं खडसावून विचारते आणि ठामपणे सांगते, "मी हे लग्न कधीही स्वीकारणार नाही." त्यावर मंजू बोलते, "तू खरंच स्वीकारणार नसशील तर कसं होणार आमच्या पार्थचं?" पुन्हा मंजू तिला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु काव्या तिचं एकही शब्द ऐकत नाही. एकदाच तिला जायला सांगते. मंजू म्हणते, "वहिनीने पाठवले म्हणून बोलायला आले." त्यावर काव्या रागाने म्हणते, "गप्प बसा" आणि निघून जाते. इथे नंदिनी पार्कच्या रूममध्ये झालेले सगळे इन्सिडंट आठवते. तेव्हा रम्या त्या रूममध्ये येते व नंदिनीला विचारते, "मला वाटलं तू शिवाच्या रूममध्ये असशील." पण नंतर टोमून बोलते, "बरोबर आहे, सत्यनारायणाच्या पूजेआधी तुम्हाला एकत्र येता येणार नाही." नंतर रम्या बोलते, "शेवटी देशमुखांच्या घरात तू आलीसच आणि आपल्या हातात काहीच नसतं." तिने तिच्या मैत्रिणींना मेहंदीच्या वेळी पार्थचं नाव दुरुस्त केल्याची आठवण करून देते आणि पुढे म्हणते, "हे बिघडलेलं लग्न देखील आपण दुरुस्त करू शकलो असतो." रम्या निघताना ती नंदिनीला टोमणं मारते, "हातावर पार्थचं नाव आहे आणि नावापुढे शिवाचं नाव आहे. पार्थ तुझ्या नशिबातच नव्हता." एवढ्यात रम्याला आत्या हाक मारते आणि ती निघून जाते. रम्या गेल्यावर नंदिनीला तिच्या आणि पार्थच्या काही आठवणी येतात. तेव्हा तिला वाटतं की पार्थ तिच्यासमोर आहे, पण वळून बघते तेव्हा तो भास असतो. रम्या पार्थच्या रूममध्ये जाते आणि नंदिनीबद्दल त्याच्या मनात वाईट विचार भरवू लागते. मात्र पार्थ रम्याला खडसा